पहाटेचे 4:45 वाजलेले आहे आणि मी निघालेलो आहे एका अशा ठिकाणी जिथे रामायणाचे आणि द्रोणागिरी पर्वताचे रहस्य एका सातारा जिल्ह्यातल्या डोंगरावरती लपलेलं आहे. होय, मी बोलत आहे जरंडेश्वर डोंगराबद्दल. काय असेल बरं रामायण आणि जरंडेश्वर डोंगराचा संबंध जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बोलता बोलता आपण पोहोचलो जरंडेश्वरच्या पायथ्याशी. इथून केली सुरुवात आपण जरंडेश्वर चढण्यासाठी. जाताना दिसला आपल्याला सुंदर असा मोर. आपण आलो आहोत जरंडेश्वरला. 1175 पायऱ्यात आपण आता पायऱ्या चढून वर. प्राचीन काळी या डोंगरावरती जरकत ऋषी यांनी कठोर तपश्चर्या केली होती, म्हणून या डोंगराला जरंडेश्वर असे म्हणतात. पण मित्रांनो, याचा इतिहास जितका भारी आहे तितकाच या ठिकाणचा चढ कडक आहे. कारण वर पोहोचण्यापर्यंत आमची पूर्ण वाट लागली. आमचे दोघे मित्र तर इतके भयंकर लागले होते, त्यांना एकतर मोबाईल घेऊन बसलाय आणि दुसऱ्याने तर डायरेक्ट. पण आम्ही सर्व थकवा एका बाजूला सोडला तेव्हा हे आम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला भेटलं. हे अतिशय सुंदर असा नजारा. एवढा सुंदर निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी डस्टबिन ठेवलंय तरी सुद्धा लोक कचरा खालीच टाकते. एवढा मोठा डोंगर सोडून आलो वरती तर एवढा सुंदर असा नजारा पाहायला भेटला. रामचंद्र भगवान की जय. श्रीराम. आठवण त्रेतायुगाची, जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडले होते तेव्हा मारुतीरायांनी हिमालयातून द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाले होते. पौराणिक कथेनुसार त्याच वेळी द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा निकळून या ठिकाणी पडला आणि तोच हा जरंडेश्वर डोंगर. हिमालयातील पर्वताचा भाग असल्यामुळे असं म्हटलं जातं आजही या डोंगरावरती अशा दुर्मिळ काही औषधी वनस्पती आढळतात ज्या रात्रीच्या वेळी एक वेगळीच ऊर्जा भास करून देते. सुरुवातीला याला गिरिद्रोहण असे म्हटलं जायचं, ज्याचे पुढे जरंडेश्वर असे नाव पडले. हे मंदिर आतमधनं अतिशय सुंदर असं सजवलेलं होतं. त्यात वेगवेगळ्या इतिहासाचे चित्र काढले होते. या ठिकाणी अतिशय प्रसन्न असं वातावरण होतं. त्यामध्ये भाविक भक्त ध्यानमग्न होत होते. मित्रांनो, पण जरंडेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना एक अतिशय कडक नियम पाळावा लागतो. इथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला अंगावरती टी शर्ट किंवा शर्ट काढूनच आतमध्ये जाता येते. असे आपल्या महाराष्ट्रातील अनेक प्राचीन जागृत देवस्थान आहेत ज्या ठिकाणी असे कडक नियम आजही पाळले जातात. यामध्ये माझं एवढं मोठं नशीब की मूर्तीच्या थेट मी पायाशी जाऊन दर्शन घेतले. मारुतीरायाचे दर्शन करून आपण निघालो मारुतीरायाच्या मागच असलेले श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. रामचंद्र भगवान की जय. तिथं कुंडही म्हणतात, काय ते लिहिलं होतं गुफा कुंड म्हणून. हे समोर पलीकडे साईड. काका हे मंदिर किती जुनं आहे? असं म्हणलं जातं की हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत म्हणजे इकडे काही श्रीरामांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मागे. तर जाता जाता आम्हाला उज्जैनचे महाकालेश्वरचे दर्शन भेटले. दर्शन घेऊन निघालो श्री समर्थ रामदास स्वामींची गुफा पाहण्यासाठी, ज्या ठिकाणी ते ध्यान करायचे. जय श्रीराम. समर्थ रामदास स्वामींच्या गुफेचे दर्शन करून इतके प्रसन्न वाटले. या ठिकाणी ध्यानाला मी सुद्धा बसलो.
27 जून रोजी रायगडवरती भव्य संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याचे मला आमंत्रण भेटले 27 जून 2026 रोजीचे. जय श्रीराम. आज आपण आलो आहोत चरंडेश्वरला. आपले मित्र भेटलेत, निंबूत बारामती जवळ आहेत. मित्रांची गाठभेट केली आणि निघालो माघारी. जाताना तर भुका खूप लागलेला, एवढा मोठा डोंगर सोडून. तर जाताना जेवण केलं आणि निघालो पुढे. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. जय श्रीराम.